पान फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं ते भव्य मसाईचं पठार आज शिवस्पर्शानं रोमांचित होत होतं. देवी मसाई शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत होती. त्या उघड्या पठारावर वाऱ्याचा झंझावात आणि गारांप्रमाणे लागणारे पाण्याचे थेंब महाराजांसाठी क्षणभर थांबत आहेत असा भास होत होता. वाऱ्याच्या वेगानं छत्रपती विशाळगडाच्या दिशेनं निघाले. चकवा देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या पठारानं मात्र महाराजांना शेवटपर्यंत साथ दिली. जीवावरचा धोका जवळ येऊ लागला होता. तो रोखणं जरुरीचं होतं. वाटेत घोडखिंड लागली. खिंडीची वाट अवघड. एका वेळी एकच घोडेस्वार जाऊ शकणारी होती. म्हणून ती घोडखिंड या खिंडीत सिद्धी जौहरच्या सैन्यास अडवण्याचं ठरलं. महाराज, आता आम्ही इथं घोडखिंडीतच थांबतो. तुम्ही विशाळगडाकडे कूच करा. बाजी, अहो पण त्यांचं सैन्य अफाट आहे. अहो पण त्यांना काय माहिती की त्यांची टक्कर आधी या बाजीशी आहे. आणि मी एकटा नाही महाराज, माझ्यासोबत बाजी बांदल, रायाजी बांदल आणि अख्खी बांदल सेना आहे. म्हणजे बाजी प्रभू, आपण आमच्या सोबत विशाळगडावर येत नाही आहात का? आमचा मुक्काम ठरलाय राजे. आता इथंच थांबून शत्रूचा बिमोड करायचा. महाराज, महाराज, केव्हाही शत्रू आपल्याला गाठेल त्याला थोपवून धरायला घोडखिंडीशिवाय दुसरी चांगली जागाच नाही. महाराज, जोवर तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहोचत नाही तोवर एकही शत्रूचा सैनिक या खिंडीतून पुढे जाऊच शकणार नाही. पण बाजी, आम्हाला तुमची गरज आहे. आणि महाराज, या स्वराज्याला आपली गरज आहे. आता इथं थांबू नका महाराज. लवकर निघा आणि पोहोचलात की तोफीची सलामी द्या. म्हणजे आम्हालाही समजेल की तुम्ही सुखरूप पोहोचलात म्हणून. आम्ही तुमच्या सोबत इथेच थांबतो बाजी. नाही महाराज, असं करू नका. आमच्यावर विश्वास ठेवा. जर का तुम्ही इथे थांबलात तर इतिहास आम्हाला कधीच क्षमा करणार नाही. आणि जर तुम्ही विशाळगडावर सुखरूप पोहोचलात तर इतिहासात आमची नावं पण तुमच्या बरोबर लागतील. बाजी, जय भवानी, जय भवानी. हर हर. आई भवानीचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. आज आपले बांदल बंधू आणि बाजी प्रभूंनी घोडखिंड लढवण्याची जबाबदारी घेतली आहे. शत्रूस रोखण्यास त्यांना आई भवानी यश देव. आपल्याला लवकरात लवकर विशाळगडावर पोहोचायला हवं. पण महाराज, आपण फक्त 300 जणच आहोत. आपण फक्त 300 नाही तर आपण स्वराज्याचे 300 बुरुज आहोत, हे ध्यानात ठेवा. आणि माझे हे खंदे बुरुज एवढ्या सहजासहजी ढासळणार नाही याची आम्हास खात्री आहे. शत्रूवर तुटून पडू. आपला एकही बाल बाका होता कामा नये. शत्रूस बोट हलवण्याची उसंत देऊ नका. काही काळाच्या आतच त्यांचा बिमोड करू आणि लवकरात लवकर विशाळगडावर पोहोचू. बोला हर हर. महाराज अजून गडावर पोहोचले नाहीत. अजून लढायला हवं, अजून लढायला हवं. जिथे जागली स्वामी निष्ठा कोल्हापुरी पन्हाळा. रोम रोम हा पुलकित झाला लढे इथं महाबळा. समर प्रतापी इथे जाहली घोडखिंड पावन. प्राण सुटले परी नांदले बाजी प्रभूंचे ढाल. बाजीरायाची लढली येथे घेऊन बांधल सेना.
महाराज गडावर पोहोचले. महाराज गडावर पोहोचले. जय भवानी, जय शिवाजी. बाजी 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 महाराष्ट्राच्या भव्य पठारी नृत्य सये अवसानी